नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आता त्यांच्या घराची पूजा होती, झाली पूजा. आता जस्ट आत्ताच फ्री झालो, बोललो आता आपला व्हिडिओ चालू करूया. बघू शकता तुम्ही आता काम धावपळ झाली होती सकाळपासून, पण ठीक आहे, आता पूजा बोललो धावपळ होणारच. वरती टॅरेसवर जाऊ. थोडी बातें लेके हाय टॅरेस. काम चाललंय पुण्यावरून, काम चाललंय. एकदम स्पेशियस आहे सगळं. तिच्याकडेच घे नाही 2 लक्ष्मी. तुझी तरी गेली. अजून काय राहिले? हा तिचं बोलले. अजून कुठं? इथं मंदिरात. गोगलच्या साड्या ये तिथं तिकडे का? हो इथं लावा गुजरा. अग्निदेवता आहे ना, अग्निदेवताचं सन्मान करायचं. हळद, अक्षता, फूल.
लावतो. आरती करायला लागते काय? नाही नवीन शेगडी असेल तर करायला हा लागते. नवीन असेल तर. तू आता गॅस सोनं धर तो ठेव धर आला पहिला बॅलन्स पकड कमी करते थोडा नाही काय होत तू घालवायचं ना. हो तू घालवायचं इकडं काय इकडं इकडे. कर ना मोठा. येऊ दे बस बस बस. हा जरा खाली घ्या ना, घ्या खाली, बरोबर घ्या खाली, घ्या की खाली, घ्या खाली, घ्या खाली, घ्या खाली. घ्या खाली घ्या उतरा ना. काय शूटिंग घेऊ मी. हे काय लिहिले याच्यावर. हे भारताचा नक्षा. हा तेच वाटायला लागले. स्वामींचे घर आहे. आम्ही स्वामींच्या घरात राहतो. नितीन, सोनाली, शिंदे परिवार, अंजल आर्यन. सगळेजण आहोत. हे काय उतरलं पाटील. इथे लॅम्बोर्गिनी अनलोड होते. चला घ्या जाऊन तुम्हाला, घ्या तुम्ही बाहेर गावावरून मागवली. वडा तुम्ही खाली, मी करतो चाक हा सगळ्यात महागडी गाडी आहे. हा वडा मसाला तुम्हाला जरा. थोडी गाडी अनलोड झाली, उतरली पटरीवरून. आली आली आली. वाव मस्त. झोप झाली का? बा ते कुठं सकाळपासून सर इकडे. पिशवी काय बोले बाबाजी. बोले बाबा राहिलेले घरी घेऊन आली त्यांना. हो तर काय मावशी बस बस बस. काय कुठे होईल मम्मी कुठे तुझी मम्मी.
संगीत हे काय ते संगीताताई कुठे एकमेकीला हळदी कुंकू घ्या ना तुम्ही सगळेजण. नाही तुम्ही लावा अगोदर सगळं तुम्ही घ्या तुम्ही आधी. तुम्ही तुला होतं मग आम्ही घेतो. तुम्ही चालू केलं तरी पण आम्हाला येते इकडे. आरोला बोलव रे तर म्हणणार आहे का तू मी काय म्हणलं का म्हणलं मी कसली गोंडच दिसते ना तिथं बघ. श्री महालक्ष्मी व्रताची कथा. लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात वास करावा, पैसा शांती समाधान घरात मानावे. श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावाने श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्व मूर्ती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे. द्वापार युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली. तेथे एक राजा राजगरीत होता. त्याचे नाव भद्रशवा. तो शूर होता, दयाळू होता आणि प्रजादक्ष होता. 4 वेद, 6 शस्त्रे, 18 पुराणे याचे ज्ञान त्याला होते. अशा या राजाच्या राणीचे नाव होते सुरचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षण होती आणि प्रतिष्ठित पतिनिष्ठ होती. त्यांना एकूण 8 अपत्ये होती. शेलू हे डार्लिंग पुढे सगळ्यांनी आरती घ्या. गणपती बाप्पाचं घ्या. हा, गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया सुख करता करता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर होती सिंदुराची कंठी जळते माळ मुक्त फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शना प्रेमान्यता मनापूर्ती जय देव जय देव रत्नाकृतीत परातीत गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो वरा रुंदुरती नुपुरे चरणी नागरिया जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती देवी जय शासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देव चरण डोळ्यान पाणी कृपा तुझे प्रमेय लिंगन आनंद पूजन भावे वाईल हरे नमः त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा हे इकडे आमचा घे तुमचा दुसरा फोन आहे हा माझा आहे स्टार्ट घे ना हातात तुम्ही गाडी हे जो त्यांचा नंबर लावला काढ म्हटलं तर देतो ना आता सगळ्यांना. काय असतं ते अगदी छान असतं प्यायला. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. येतो मी. श्री स्वामी समर्थ.